नमस्कार मंडळी. इंद्रायणी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. कथा, विषय, सादरीकरण आणि कलाकारांचा अभिनय या साऱ्यांमुळे इंद्रायणी ही मालिका लोकप्रिय ठरते. मालिकेनं नुकतंच 100 भागाचा टप्पा पार केला. मालिकेतील बच्चे कंपनीचं काम प्रेक्षकांना भावतंय. काही दिवसांपूर्वी इंद्रायणीचा पाठीराखा म्हणून तिला मदत करण्यासाठी मालिकेत विठू पंढरपूरकर या व्यक्तिरेखाचं आगमन झालं. आता पुन्हा एकदा इंदूचा हा पाठीराखा मालिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे. इंदू विठुरायाच्या दानपेटीत तिच्या इच्छांनी भरलेली एक चिठ्ठी टाकते, असं अलीकडे आलेल्या प्रोमोमध्ये दिसतंय. तसंच ती चिठ्ठी दानपेटीत टाकताना माझ्या इच्छा आता तुलाच पूर्ण करायच्या आहेत असं विठुरायाला म्हणतानाही दिसतंय. तेवढ्यात विठू पंढरपूरकरचं आगमन होतं आणि तो म्हणतो, या आषाढीला तुझी इच्छा तूच पूर्ण करणार बाळा, असं सगळं प्रोमोमध्ये दिसतंय. त्यामुळे विठूला पुन्हा एकदा भेटण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. विठू पंढरपूरकरच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता संतोष दुवेकर म्हणाला, विठू या पात्राला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. माऊलीवर माझी नितांत श्रद्धा असल्यानं ही भूमिका साकारताना मला कोणतेही दडपण येत नाही. ही व्यक्तिरेखा मला साकारण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.